फक्त दगडांनी बनत नाहीत. काही मंदिरांमध्ये एक जिवंत ऊर्जा धडधडत असते. एक अशी चेतना जी हजारो लोकांचं नशीब बदलते. आणि भारतात एक मंदिर आहे जिथे माँ काली आजही फक्त मूर्ती नाही तर साक्षात जागृत शक्ती मानली जाते. कलकत्त्याचं दक्षिणेश्वर काली मंदिर एक असं स्थान जिथे गेल्यानंतर माणूस पूर्वीसारखा राहत नाही. आता आपण जाणून घेऊ दक्षिणेश्वरचा पहिला रहस्यपूर्ण अनुभव. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा मंदिरात जिथे इतिहास, तंत्र, अध्यात्म आणि अलौकिक शक्ती एकत्र येऊन निर्माण करतात एक अद्भुत ऊर्जा. दक्षिणेश्वर काली मंदिर. गंगेच्या शांत किनाऱ्यावर उभं असलेलं हे मंदिर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर एक जागृत शक्तीपीठ मानलं जातं. असं म्हणतात, इथे माँ काली स्वतः भक्तांना बोलावते. ज्यांना तिचा आदेश असतो तेच इथे पोहोचतात. आणि आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिरामागची ती रहस्य जी सामान्य लोकांपासून आजही लपलेली आहेत. आता आपण बघूया की राणी रासमणीचं स्वप्नापासून ह्या मंदिराची सुरुवात कशी झाली. तर कथा सुरू होते 1847 साली. कोलकात्यात एक अतिशय श्रीमंत पण भक्तिमय स्त्री होती, राणी रासमणी. ती माँ कालीची परम भक्त होती आणि एकदा तिनं काशी यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. पण त्या यात्रेच्या आधीच्या रात्री तिला एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वप्नात स्वतः माँ काली प्रकट झाली. माँ म्हणाली, रासमणी, तुला काशीला जाण्याची गरज नाही. गंगेच्या किनाऱ्यावर माझ्यासाठी मंदिर बांध. मी तिथेच वास करेन. राणी रासमणी घाबरून जागी झाली, पण तिचं हृदय वेगळ्याच ऊर्जेनं धडधडत होतं. त्या दिवसापासून तिनं काशी यात्रा रद्द केली आणि माँच्या आदेशानुसार मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. शापित जमीन राणीनं गंगेच्या पूर्व किनाऱ्यावर जमीन शोधायला सुरुवात केली आणि अखेर तिला एक मोठं, सुनसान आणि भयानक ठिकाण मिळालं. स्थानिक लोक त्या जागेला शापित मानायचे. लोक म्हणायचे, संध्याकाळनंतर तिथे विचित्र सावल्या दिसतात. रात्री कोणीतरी मंत्र म्हणतं. तिथे पूर्वी एका तांत्रिकाची साधना होत होती. पण राणी रासमणी घाबरली नाही. म्हणाली, जिथे माझा आदेश आहे तिथे भयाला स्थान नाही. मात्र मंदिराचं काम सुरू होताच विचित्र घटना घडायला लागल्या. कामगार आजारी पडू लागले. रात्री बांधलेली भिंत सकाळी कोसळलेली असायची. काहींना काळी सावली दिसायची. जणू कुणीतरी मंदिर बनू नये म्हणून प्रयत्न करत होतं. आता आपण इथे रामकृष्ण परमहंसांचा प्रवेश. तर याच काळात राणी रासमणीची भेट झाली एका साध्या पण दिव्य तरुणाशी, गदाधर चट्टोपाध्याय. जग ज्यांना पुढे स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणून ओळखू लागलं. रामकृष्ण माँ कालीला फक्त मूर्ती मानत नव्हते. ते म्हणायचे, माँ माझ्याशी बोलते, हसते, रुसते, ती जिवंत आहे. त्यांनी दक्षिणेश्वरमध्ये पूजा आणि ध्यान सुरू केलं आणि हळूहळू त्या जागेची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ लागली. मंदिराचं वातावरण शांत आणि दिव्य बनलं. लोक म्हणू लागले, या ठिकाणी काहीतरी आहे जे शब्दांमध्ये सांगता येत नाही. गुप्त सुरंग आणि अलौकिक साधना. असं म्हणतात, दक्षिणेश्वर मंदिराखाली एक गुप्त सुरंग आहे जिथे रामकृष्ण परमहंस गहन ध्यान करत असत. काही साधकांनी दावा केलाय की रात्री त्या सुरंगातून अलौकिक प्रकाश बाहेर येताना दिसायचा. परमहंसांची साधना इतकी तीव्र होती की त्यांना माँ कालीचं प्रत्यक्ष दर्शन व्हायचं. ते माला आई, मैत्रीण आणि विश्वाची आदिशक्ती मानायचे. आता आपण बघूया विवेकानंद आणि माँ. तर एकदा तरुण नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच पुढचे स्वामी विवेकानंद दक्षिणेश्वरमध्ये आले. त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होती. त्यांनी रामकृष्णांना सांगितलं, गुरुदेव, मला सांगा, मला धन मिळू दे. रामकृष्ण म्हणाले, तू स्वतः माँकडे माग. विवेकानंद 3 वेळा माँ समोर गेले, पण प्रत्येक वेळी ते धन मागायला विसरले आणि फक्त ज्ञान, भक्ती आणि वैराग्य मागितलं. शेवटी रामकृष्ण हसले आणि म्हणाले, ज्याला माँ मिळाली त्याला बाकी कशाची गरज आहे.
दक्षिणेश्वर बद्दल अनेक रहस्यम सांगितली जातात. काही भक्त म्हणतात अमावस्येच्या रात्री मंदिरात एक काळी छाया फिरताना दिसते. ती गर्भगृहाभोवती फिरते आणि मग गंगेच्या दिशेनं निघून जाते. पुजाऱ्यांचं म्हणणं आहे ती माची सावली आहे. तिचं अंधकारमय रूप, ज्यानं ती छाया पाहिली त्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी बदल झाला असं म्हणतात. जर एखाद्या साधकानं नीलकमळ घेऊन पूर्ण रात्र मानसमोर साधना केली तर मा काली दर्शन देतात. पण त्या साधनेदरम्यान विचित्र सावल्या, भीती आणि भ्रम निर्माण होतात. ती परीक्षा असते भक्ती खरी आहे का याची. लोककथेनुसार जर कुणी मा कालीच्या डोळ्यात 108 सेकंद सतत पाहिलं तर त्याला स्वतःचं कर्म, भूतकाळ आणि भविष्याचे संकेत दिसू शकतात. पण चेतावणी दिली जाते मन शुद्ध नसेल तर व्यक्ती मानसिकरित्या तुटू शकते. कारण ती नजर फक्त डोळे नाहीत तर चेतनेचा आरसा मानली जाते. मंदिर परिसरात एक जुनं बंद विहीर आहे. लोककथेनुसार त्या विहिरीखाली एक गुप्त साधना स्थळ होतं. 19व्या शतकात तिथे एक अत्यंत शक्तिशाली तांत्रिक यज्ञ झाला होता. 10 शव, 5 तांत्रिक आणि 1 सिद्ध साधक. ते दक्षिणेश्वरी महामायेला जागृत करण्यासाठी साधना करत होते. पण यज्ञानंतर फक्त एकच साधक जिवंत राहिला. बाकी किंवा अग्नीत भस्म झाले किंवा माच्या ऊर्जेत विलीन झाले. मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यात एक गुप्त दीप असल्याचं सांगितलं जातं. त्याला मनदीप म्हणतात. लोकांचा विश्वास आहे तो दीप तेल आणि वात नसतानाही जळतो आणि त्याची ज्योत कधी विझत नाही. अमावस्येच्या रात्री फक्त काही पुजाऱ्यांनाच तो दीप पाहण्याची परवानगी असते. मान्यता आहे ज्या दिवशी तो दीप विझेल त्या दिवशी एक महान आत्मा मामध्ये विलीन होईल. भक्त सांगतात दक्षिणेश्वर मध्ये रात्र घालवल्यानंतर त्यांना विचित्र स्वप्न पडतात. पण ती साधी स्वप्न नसतात. जणू कुणीतरी आत्म्याशी बोलत असतं. तू जे गमावलं त्यातूनच तुझा मार्ग तयार होईल. फक्त पाहू नकोस, समर्पित हो, मी सगळं सांभाळेन. ही वाक्य कानांनी नाही तर आत्म्यानं ऐकली जातात. फुलवाली आजीची कथा. मंदिराजवळ एक वृद्ध स्त्री रोज मला फुलं अर्पण करायची. सगळे तिला फुलवाली आजी म्हणायचे. एक दिवस ती अचानक आली नाही. दुसऱ्या दिवशी गर्भगृहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यावर फक्त 2 ओळी होत्या. माने मला बोलावलं, मी तिच्या कुशीत निघाले. त्या जागी नंतर गंगेच्या मातीमधून एक कमळ उगवलं. लोक म्हणतात माने तिला स्वतःमध्ये विलीन केलं. मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात एक छोटासा चबुतरा आहे. त्याला ज्ञानस्थळ म्हणतात. असं मानलं जातं की तिथे बसून ध्यान केल्यावर भविष्याचे संकेत मिळतात. स्वामी विवेकानंदांनी तिथे ध्यान केलं होतं आणि उठून म्हणाले, मी समुद्र पार करेन आणि माचा संदेश संपूर्ण जगाला देईन. आणि पुढे ते खरंच घडलं. अंतिम रहस्य तंत्रशास्त्रात एक गोष्ट सांगितली जाते. 3 ठिकाणी देवतांनाही थांबावं लागतं. कामाख्या, तारापीठ आणि दक्षिणेश्वर. कारण इथे शक्ती फक्त पूजली जात नाही तर अनुभवली जाते असं म्हणतात. दक्षिणेश्वर मध्ये मा काली अजूनही जिवंत ऊर्जेच्या रूपात आहे आणि ज्या व्यक्तीला ती बोलावते त्याचं आयुष्य कायमचं बदलून जातं. वैज्ञानिकाने एकदा दावा केला होता की मूर्तीच्या डोळ्यात काही विशेष क्रिस्टल आहेत जे मानवी मेंदूच्या तरंगांवर परिणाम करतात. पण आश्चर्य म्हणजे तो संशोधन कधीच प्रकाशित झालं नाही आणि तो वैज्ञानिक नंतर सर्व काही सोडून संन्यासी बनला. तर मित्रांनो, दक्षिणेश्वर काली मंदिर फक्त इतिहास नाही, फक्त कथा नाही, तर एक जिवंत अनुभूती आहे. जिथे तर्क संपतो तिथून माची लीला सुरू होते. जर तुम्हालाही वाटत असेल की जगात अजूनही काही दिव्य शक्ती अस्तित्वात आहेत तर कमेंटमध्ये श्रद्धेनं लिहा, जय मा काली. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा ज्याला माचा आशीर्वाद हवाय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा.